महाविकास आघाडीच्या आपल्या उमेदवारांसाठी प्रचारासाठी आलेल्या आपल्या नेत्या, काँग्रेसच्या नेत्या आदरणीय प्रियंकाजी गांधी, तेलंगणाच्या मंत्री सीताक्का, खासदार भाऊसाहेब वागचौरे, आमदार रिटाजी चौधरी, सेनेचे नेते रावसाहेबजी खेवरे, ॲडव्होकेट नारायणराव कारले, उपस्थित असले डॉक्टर गोंदकर, घोगरे काकी आणि सर्व इथे आता एक चांगली ऍडिशन झाली आहे. विक्रम खताळ हे सुद्धा आता काँग्रेस बरोबर काम करण्याकरता सज्ज झालेले आहेत. उपस्थित सर्व मान्यवर, सर्व बंधू आणि भगिनी, आज प्रियंकाजी आपल्यामध्ये आलेले आहेत. प्रचंड जनसमुदाय आपला जमलेला आहे आणि हा जनसमुदाय महाविकास आघाडीला विजयी करणारा जनसमुदाय जमलेला आहे. आपण सर्वजण कार्यकर्ते इथे आलेले आहात. आदरणीय प्रियंका जी, आपका स्वागत मैं करता हूं. ये महाराष्ट्र संतों की भूमि है, समाज सुधारों की भूमि है. यहाँ जो विचार है, जो संतों का विचार था, जो हमारे समाज सुधारों का विचार है, वो हमारे संविधान में आया है, हमारे प्रियम्बल में आया है. तो ये सब लोग जो है, इनके अंतकर हमारा वारकरी संप्रदाय है जो विठल रुक्माई को मानता है. ये सबके अंतकरण में पुरोगामी विचार वाले ये सब लोग है. कांग्रेस है, उसके साथ ये सब स्टेज जो है, ये आपका विचार, कांग्रेस का विचार, संविधान का विचार मानने वाले यहाँ बैठे. मी आपल्या सगळ्यांना जास्त वेळ घेणार नाही. पुढचा कार्यक्रम त्यांचा आहे, पण आपल्या प्रियंकाजींचं स्वागत मी इथे करतो आहे. खरं जे कमाल झाली, एक आणखी कमाल झाली की घोगरे काकीने हिंदीतच भाषण करून टाकलं. म्हणजे घोगरे काकी किती भारी येतात. हेमंत आपले आहेत ओगले, एकदम जबरदस्त तरुण कार्यकर्ता आहे. इथे आलेले आहेत आपले संदीपजी वरते, कोपरगाव मध्ये आहेत. आणखी सारे महाराष्ट्रात आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार विजय आहेत. त्या सगळ्यांकरता म्हणून आदरणीय प्रियंकाजी इथे बोलणार आहेत की जे आपल्या माध्यमातून त्या सर्व महाराष्ट्र आणि देश पाहणार आहेत. खरं जे इथे जे जमलंय सगळं ते आता शिर्डीला हा कार्यक्रम प्रियंकाजी आल्यात. आम्हा सगळ्यांना एक काम करायचंय की या शिर्डी मतदारसंघातला दहशत मोडून काढण्याचं काम आमच्या सगळ्यांना इथे करायचं आहे. दहशत से आजादी हा आपलं घोषवाक्य आहे. इथे ज्या पद्धतीचं राजकारण केलं जातं, लोकांना विठीला धरलं जातं, त्याच्यापासून मुक्ती देण्याचं काम आपल्या सगळ्यांना करायचं आहे. त्याचबरोबर इतर उमेदवारांना सुद्धा आपल्याला सगळ्यांना विजयी करण्याचं काम आपल्याला करायचंय. मी सहज म्हणून सांगेन की काल परवा एबीपी माझावर माझी प्रथम जयाताई आणि माझी मुलाखती झाल्या. आम्ही आमची भूमिका मांडली. त्यानंतर मंत्री महोदय आमचे राधाकृष्ण विखे आणि सुजय विखे यांची मुलाखत झाली आणि ते म्हटले की संगमनेरला दहशत आहे, संगमनेरला गुंडगिरी आहे, संगमनेरचा विकास झालेला नाही. मी एबीपी माझाला त्यांनी असं म्हटलं की तुमचे प्रतिनिधी पाठवा. या माध्यमातून मी सांगतो, या चॅनलनी दोन्ही मतदारसंघाचा सर्वे करा. कुठं चांगलं वातावरण, मैत्रीपूर्ण बंधुभावाचं वातावरण कुठं आहे, कुठं स्वातंत्र्य आहे, कुठे विकास आहे, हे सगळ्याचा सर्वे या चॅनलवाल्यांनी करावा आणि मतदानापूर्वी जाहीर करावा असं आवाहन या निमित्तानं मी करतो आहे. या व्यतिरिक्त एक गोष्ट की राधाकृष्ण विखे यांना मी आणखी एक आवाहन केलं होतं. ते ज्यावेळेस संगमनेरवर आरोप करत होते, आता जाता संगमनेरवर आरोप करतात विकासाच्या बाबतीतला, दहशतीच्या बाबतीतला. मी म्हटलं एका स्टेजवर आपण येऊ. अजून माझी तयारी एका स्टेजवर येण्याची आणि पुढे हजारो लाखोचा जनसमुदाय एकदा होऊन जाऊ द्या की कोणता मतदारसंघ चांगला आहे, कुठं विकास चांगला आहे, कुठं मैत्रीची भावना आहे, बंधुभाव कुठे आहे, सहकारी संस्था कुठे चांगल्या चालतात, हे एकदा चर्चा होऊन जाऊ द्या एका स्टेजवर. हे आव्हान 4 वेळा मी दिलं, 5व्यांदा देतोय तुम्हाला. मी सांगतो माझी तयारी आहे. आपल्या सगळ्यांना एक गोष्ट सांगेल मी की आपल्या सगळ्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीला विजयी करायचंय. आणि हे विजयी करत असताना श्रीरामपूर असेल, शेजारी कोपरगाव असेल, अकोले तालुका असेल, आमचे नेवासा असेल, सगळ्या जिल्ह्यात उभे आहेत महाविकास आघाडी, राज्यात उभे आहेत सगळ्यांकरता. परंतु एक विनंती मी शिर्डी मतदारसंघाकडे करेल आणि आदरणीय प्रियंकाजींकरता मी व्यासपीठ खुलं करेल. मी एकच म्हणेल
की ज्यांना ज्यांना विखेंचं हे पटत नाही ना, त्यांनी मतदान जे करायचंय ते गोगरे काकींनाच केलं पाहिजे, पंचायत चिन्हालाच केलं पाहिजे. एक आमचा मित्र उभा आहे, परंतु ते मत जर चुकीच्या पद्धतीने गेले तर ते चुकीचं होणार आहे. आपल्याला मतदान ज्यांना करायचं ते गोगरे काकीला झालं पाहिजे. त्यांचं म्हणणं सुद्धा राजनाथ पिपाडा यांचं म्हणणं पटत असेल तर माझी हरकत नाही, पण ज्यांना विखेचा विरोध करायचा आहे, विखेला विरोध करायचा, भाजपला विरोध करायचा, त्यांच्या जातीवादाला विरोध करायचा, त्यांच्या धर्म अंधतेला विरोध करायचा, त्या सगळ्यांनी यायचंय आणि गोगरे काकींना आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करायचे. लक्षात ठेवा. आम्ही पंचसूत्री घेऊन आलेलो आहोत. मी ती पंचसूत्री सांगत नाही, तुमच्या घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम ते करायचंय. पण आमच्या लाडक्या भगिनींना आम्ही 3,000 रुपये आता महिन्याला देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. 3,000 रुपये महिन्याला आपल्याला ते पोहोचणार आहेत. कारण हा शब्द महाविकास आघाडीचा शब्द हे लक्षात ठेवा. ही योजना आम्ही कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेशमध्ये राबवलेली आहे. इथे सुद्धा राबवणार. 3 लाखापर्यंत कर्ज माफ करणार. 25 लाखापर्यंत तुम्हाला आरोग्याचा विमा, 4,000 रुपये तुमच्या बेरोजगाराला. ही सगळ्या योजना घेऊन आपण आलेलो आहोत. त्यामुळं यांची लाडकी बहिणा किती खोटी आहे हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. त्यांची बहिणा लाडकी नाही, त्यांची सत्ता लाडकी आहे. त्याकरता ते प्रयत्न करतायत. जे आरोप बहिणींवर ते करतायत, त्या पत्नीचं बहिणींच्या बाबतीतलं त्यांचं वागणं आहे. बोलतो पाशा पटेल काल कशा पद्धतीनं अंगविक्षेप त्यांनी केले. बोलतो एक महाडिक नावाचा खासदार तो ज्या पद्धतीनं महिलांबद्दल बोलला, जे मणिपूरमध्ये घडलं, ते आमच्या पहिलवान मुलींबद्दल घडतं, जे बिल्किस बानूच्या करता घडलं, जे बदलापूरला घडलं महिलांच्या बाबतीत, ते लाजीरवाणी आहे आणि ते भाजप त्याला जबाबदार आहे. लक्षात ठेवा. आणि आपल्या सगळ्यांनी आमच्या बहिणींना सांगा, त्यांना बरोबर घ्या आणि प्रचंड मताधिक्यानं आणि बहुमतानं महाविकास आघाडी विजयी करा असं आवाहन मी करतो. माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद साहेब. गांधी है प्रियंका जी.